तर सर्वांनी लक्ष द्या, गेल्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना मधले बऱ्याच काही पार्ट पाहिले होते. आज आपण खूप जोरदार टॉपिक घेणार आहे. आजचं सेशन सर्व येणाऱ्या इथून पॉलिटिक्सची स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत सर्व पेपर मधील प्रश्नांसाठी उपयुक्त आहे. म्हणजे असं सेशन आहे आजचं की यामधील बरेच प्रश्न आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला त्याचा संबंध येणार आहे. तर ते आपण आज सेशन घेत आहे. तर ज्यांना ज्यांना पॉलिटीमध्ये आउट ऑफ आउट प्रश्न काढायचे असेल, मार्क्स काढायचे असेल, त्यांनी हे सेशन शेवटपर्यंत पाहायचं आहे. आता शेवटपर्यंत राहायचं, पहिले आपण समजून घेऊ आधी झालेला टॉपिक. तर आपण राज्यघटना म्हणजे काय पाहिलं, व्याख्या वगैरे पाहिली की देशाचे सर्वोच्च दस्तावेज आहे, ज्या शासनाचे स्वरूप आणि नागरी शासनाचा संबंध निश्चित करणारे काही कायदे दिलेले आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये मग काही मूलभूत कायदे आहे वगैरे ते पाहणार आपण, फंडामेंटल राईट्स वगैरे काय काय असते. तर आपण पाहिलं होतं की मूळ राज्यघटनेमध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय स्ट्रक्चर होतं आणि त्यानंतर सध्याच्या याच्यात काय स्ट्रक्चर झालेलं आहे. तर आपण पाहिलं होतं की सरनामा जो आहे त्याला प्रस्ताविका सुद्धा म्हणतात. तर तो आहे एक. बरोबर आहे. इथे सुद्धा काय आहे, एकच आहे. पण जे कलम होते ते कलम तेव्हा होते 395, पण आता कलम किती झालेले आहे बाबा, 470 पेक्षा. त्यानंतर भाग जे आहे हे होते 22, आता किती झालेले आहे 25. अनुसूची किंवा परिशिष्टे किंवा त्याला शेड्यूल म्हणतो इंग्लिशमध्ये, ते 8 होते, आता किती झाले 12. एक मिनिट फक्त लक्ष द्या. गेल्या वेळेस तर एक मुलगी होती क्लासला, तिचा कोणता तरी सरळ सेवेचा पेपर होता. आय डोंट नो सरळ सेवा होता कुठला होता. तर चुकून काय झालं, मी कलम म्हणतो, याला काय म्हणतो मी, कलमे म्हणतो किंवा आर्टिकल म्हणतो इंग्लिशमध्ये. तर नवीन नवीनच आली होती, ते 15-20 दिवस झाले. आणि तेव्हा मी फंडामेंटल राईट्स शिकवत होतो. पॉलिटीमध्ये पुढे फंडामेंटल राईट्स आहे. तर तेव्हा पेपरमध्ये कधी कधी नाही का हिंदीचा वापर सुद्धा करतात. कशाचा, हिंदीचा. तर कलम किंवा आर्टिकलला अनुच्छेद सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, हे लिहून घ्या. बरेच जण अजून प्रॉब्लेम. आता एमपीएससी मध्ये सुद्धा काय विचारून अनुच्छेद म्हणतात, अनुच्छेद. अनुच्छेद. तर अनुच्छेद क्रमांक 300, समजा अनुच्छेद क्रमांक 1, अनुच्छेद 2, अनुच्छेद 3. आला का लक्षात. अनुच्छेद म्हणजे सुद्धा काय होते, कलम. तर ती जेव्हा आली होती ना, तिला माहितच नाही मी, कारण की कलम किंवा आर्टिकलच म्हणत होतो. ठीक आहे. आणि तिने इंग्लिशमध्ये पाहिलं नाही, तिने मराठीत पाहिलं. मराठीत त्याला काय म्हटलं त्यांनी, तर सर म्हणे हे आता स्टार्टिंगला 15-20 दिवस झाले आले होते, पेपरला गेली तर 1-2 कलम आले होते त्याच्यामध्ये फंडामेंटल राईटचे. तर मला हे अनुच्छेदच समजले नाही म्हणे. म्हटलं अनुच्छेद म्हणजे कलमच होता, समजत आहे का. तर असं होऊ शकते कोणाकडून, म्हणून मी स्टार्टिंगला सांगत आहे की अनुच्छेद मराठीमध्ये कलमांनाच म्हणतात. समजत आहे. ज्या ठिकाणी कलम नसेल त्या ठिकाणी अनुच्छेद म्हणून उच्चारलेलं असेल. आता एमपीएससी मध्ये पण बऱ्याच ठिकाणी अनुच्छेदच वापरलाय. समजत आहे का सर्वांना. म्हणून मी सर्व नाव इथं आणले, जसं अनुसूची, परिशिष्ट आणि स्केड्यूल, तिन्ही भागात आहे. ठीक आहे. तर हे सर्व आपण जेवढे शब्द आपल्या साठा आपल्याजवळ करायचा तेवढं आपण करून घेऊ. काहींना लक्षात आता हे, पण म्हणताना मी कलम लवकर चांगलं वाटते म्हणून कलम म्हणतो, पण आहे काय आहे ते अनुच्छेद. हे हिंदी वर्ड आहे थोडा, पण कधी कधी हाच वापरला जातो. त्यानंतर बघा आपण पाहिलं होतं समोर. तर आता 25 भाग आपण पाहिले. त्याच्यामध्ये माहिती आहे भाग 1 मध्ये संघराज आणि त्याचे राज्यक्षेत्र, हे सर्व घेतलं मी पहिल्या लेक्चरमध्ये. आठवत तुम्हाला. तर एकूण किती भाग आहे सांगा, हे 25. तर 25 मी रिपीट करत नाही यामध्ये. तुम्हाला माहिती आहे काही भाग ऍड झाले, जसं 4A नंबरचा भाग ऍड झाला, त्यामध्ये मूलभूत कर्तव्य आहे 51A मध्ये. ठीक आहे. तर हे सर्व आपण भाग पाहिले होते. नंतर 9A 9B हा भाग ऍड झाला, नगरपालिका आणि सहकारी संस्थांचा. एकूण 4 भाग ऍड झाले म्हटलं होतं. आणि एक रद्द झाला. कोणता रद्द झाला होता, 7. तर हे रद्द करण्यात आली होती. ठीक आहे, हे रद्द करण्यात आली होती. आणि त्यानंतर शेवटचा पाठ, हा 14 कुठे गेला, 14A हा सुद्धा आपण ऍड केलेला आहे, न्यायाधिकरणे किंवा लावादे ट्रिब्युनल्स. तर असे हे ऍड झाले. तर टोटल असे 22 दिसतात, पण आहे किती, 25 भाग आहे. ओके. तर हे कोणते कोणते ऍड झाले याची मी पूर्ण लिस्ट पण आणलेली आहे. भाग 7 रद्द झाला. त्यानंतर भाग 9, भाग 4, 9A 9B आणि 14A, त्याच्याबद्दलची सर्व घटना दुरुस्त्या सुद्धा इथं आणल्या, जे आपण पहिल्या क्लासमध्ये चांगल्या प्रकारे शिकलो. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट, हे पीडीएफ तुम्हाला आज प्रोव्हाइड होऊन जाणार. ठीक आहे, आज देऊन जाणार मी पीडीएफ. त्यानंतर भारतीय हा शेड्यूल. तर एकूण 12 शेड्यूल आहे. किती शेड्यूल आहे, तर हे 12 शेड्यूल जे म्हटलं होतं आपण तुम्हाला, ते मी तुम्हाला थोड्या वेळात शिकवतो. ठीक आहे. हे 12 राहिलेले आपले, तर 12 आपण घेऊ. 12च्या आधी मला आज पहिले पुढचा पाठ शिकवायचा आहे, तो आपण घेणार आहे. हे 12चे 12 तुम्हाला येत्या थोड्या वेळात मी लास्टला सांगणार. ओके. त्यानंतर बघा याच्यामध्ये कोणकोणते अनुसूची ऍड झाल्या, 9, 10, 11, 12. पहिले 8 होते ना शेड्यूल, आता किती झाले 12. तर 8चे 12 झाले, ते शेवटचे 4 वाढले याच्यामध्ये, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर त्यानंतर बघा आपली शासन व्यवस्था कशी चालते. तर आपल्या शासन व्यवस्थेचे जवळपास 3 प्रकारचे अंग आहेत. तर मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये भारतीय संघ शासन व्यवस्था आहे आणि भारतीय राज्य शासन व्यवस्था आहे. हे भारतीय कोणती व्यवस्था आहे, संघ शासन. म्हणजे बघा इकडे लक्ष द्या, बोर्डकडे, सर्वांनी बोर्डकडे लक्ष द्या. सांगतो एक एक आता प्रेमाप्रमाणे जो, एकदम काही प्रॉब्लेम नाही. अरे बाबा, बघा लक्ष द्या.
आता हा भारत आहे. तर भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे संसद नावाचा आपण टॉपिक बघितला होता. संसद कुठे येते? व्हेरी गुड. संसद येते दिल्ली. तर ही तर दिल्ली आहे आणि ह्या दिल्ली इथं आपलं संसद आहे. संसद, संसद म्हणजे पार्लमेंट. ओके. आणि संसद हे राष्ट्रपती आणि त्याच्या अंतर्गत दोन घरं, पहिले राज्यसभा घेऊ, या साईडला नेहमी राज्यसभा ठेवू आता आपण, आणि इकडे लोकसभा. ठीक आहे. तर राज्यसभा आणि लोकसभा असं ठेवू आपण आता का. तर याच्यामुळे संसद बनलेली आहे. तर हे जे संसद आहे जे की दिल्लीला आहे, तर हे पूर्ण भारतासाठी कार्य करते म्हटलं. मग याच्यामध्ये कसे कसे कार्य केले जातात, म्हणजे कार्यकारी मंडळ वेगळं आहे, एक्झिक्युटिव्ह मंडळ ज्याला म्हणतो, ते सगळे वेगवेगळे मंडळ आहे. तर हे आता तुम्हाला मी तर दाखवतो. त्याच्यामध्ये बघा, भारतीय संघ शासन व्यवस्थेमध्ये, इंडियन युनियन गव्हर्नमेंट सिस्टीम मध्ये तुम्हाला सर्वात पहिले एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ पाहायला मिळेल. कोणतं मंडळ? कार्यकारी. त्याला एक्झिक्युटिव्ह म्हणतो आपण. काय म्हणतो? म्हणजे ते एक्झिक्युशन करतात ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे. दुसरं म्हणतं आहे कायदे मंडळ. कायदे मंडळ म्हणजे संसद, जे कायदे तयार करते. समजा कायदे तयार करायचं काम कोणाचं आहे? संसदेचं आहे. कायदे तयार करायचं काम कोणाचं आहे? संसदेचं आहे. कोणी आलतूफालतू येऊन करणार का? नाही. जे संसद आहे त्यामध्ये बसणारे लोक करणार. आणि न्यायमंडळ म्हणजे काय? न्यायदानाचं काम करून करते न्यायमंडळ. तर ज्युडिशरी आहे. असे 3 भाग पडणार आहे. ओके. तर संघ शासन व्यवस्थेमध्ये, युनियन गव्हर्नमेंटमध्ये कार्यकारी मंडळामध्ये तुम्हाला राष्ट्रपती पाहायला मिळतात, प्रेसिडेंट, उपराष्ट्रपती, व्हाईस प्रेसिडेंट, पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर, मंत्रिमंडळ, कौन्सिल ऑफ मिनिस्टर आणि महान्यायवादी, ज्याला आपण अटॉर्नी जनरल असं म्हणतो. तर बघा, कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण आहे बोला? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. ओके. हे काय आहे? सर्व हळूहळू जाऊ. महान्यायवादी वगैरे काही नवीन शब्द तुमच्या कागदावर पडत आहे तर पडू द्या. सध्या लिहू नका, फक्त मी तुम्हाला लिहायला टाइम देतो, फक्त लक्ष द्या. ठीक आहे. हे 3-4 लेक्चर फक्त लिहू नका, फक्त बोर्डकडे लक्ष द्या. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी, हे झाले कार्य करणारे. ठीक आहे. ऍक्च्युअल कार्य करणारे. त्यानंतर हे कायदेमध्ये कन्वर्ट करायचं असेल, कायदे मंडळ असते. कायदे मंडळामध्ये असते राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. समजलं? तर हे ते कायदे बनवण्याच्या प्रोसेसमध्ये, जे कायदे आपण पुस्तकामध्ये टाकले ना, ते बनवण्याच्या प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये बदल करायचा आहे, त्याच्यामध्ये काही ऍड करायचं आहे, काढून टाकायचं, हे सगळं कोण करेल? संसद करेल, कायदे मंडळ करेल. आणि न्यायमंडळमध्ये येते मग सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट, याला SC म्हणतो शॉर्टकट मध्ये. सुप्रीम कोर्टला शॉर्टकट काय म्हणतात? SC. उच्च न्यायालय, हायकोर्ट, SC. ठीक आहे. आणि कनिष्ठ न्यायालय, सब ऑर्डिनेट ज्युडिशरी, म्हणजे कनिष्ठ खालच्या लेवलचे, ज्याच्यामध्ये मग जिल्हा न्यायालय येते किंवा सत्र न्यायालय येते. हे तसे न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालय, नंतर उच्च न्यायालय आणि त्यानंतर कनिष्ठ न्यायालय, असे 3 न्यायालयाचे प्रकार येतात. जसं संघ शासन हे कोणासाठी झालं? भारतासाठी झालं. ठीक आहे. तसंच कशामुळे कोणासाठी राहते? राज्यासाठी राहते. मग राज्यासाठी जे राहते त्याला आपण म्हणतो मग राज्य शासन व्यवस्था. ठीक आहे. मग त्यामध्ये भारतीय राज्य शासन व्यवस्थेमध्ये सुद्धा सेम राहते. सेम मध्ये काय चेंज होते बघा. पहिले कोणतं मंडळ आहे बोला? व्हेरी गुड. तर कार्यकारी मंडळ आहे, एक्झिक्युटिव्ह. ठीक आहे. दुसरं कोणतं आहे बोला? कायदे मंडळ आहे. त्याला कायदे मंडळाला विधानमंडळ सुद्धा म्हणतो, स्टेट लेजिस्लेचर. आणि थर्ड कोणता आहे बोला? न्यायमंडळ. थर्ड कोणता आहे? न्यायमंडळ आहे. तर कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपतीच्या ठिकाणी कोण आलं? राज्यपाल आले. ठीक आहे. गव्हर्नर, राज्यपालाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? गव्हर्नर. मुख्यमंत्री आले, CM, चीफ मिनिस्टर. मंत्रिमंडळाला त्यांचं है ना, कौन्सिल ऑफ मिनिस्टर. आणि इथं महाधिवक्ता येतो. तिथं महान्यायवादी होता, इथं कोणाला? ऍडव्होकेट जनरल. टेन्शन देणे का नाही, काय असते महान्यायवादी, महाधिवक्ता, हे सर्व समोर होणार आहे. फक्त कानावर काहीतरी पडलं महान्यायवादी, महाधिवक्ता, हे लक्षात ठेवून द्या. कायदे मंडळामध्ये तिथे तुम्हाला राष्ट्रपती दिसली, तर कोण आहे? राज्यपाल आहे. तिथे लोकसभा होता, इथं विधानसभा आहे. आणि विधान परिषद आहे. तर त्या दिवशी मी विधानसभा, विधान परिषद थोडं समजून सांगितलं तुम्हाला. ओके. आणि न्यायमंडळ मध्ये तुम्हाला पाहायला भेटते हायकोर्ट आणि कनिष्ठ न्यायालय, म्हणजे लोअर कोर्ट. याला लोअर कोर्ट सुद्धा म्हणतात, हायकोर्ट किंवा लोअर कोर्ट. उच्च न्यायालय आणि कनिष्ठ. इथं सुप्रीम कोर्ट येते का? नाही. सुप्रीम कोर्ट कुठे जाते? केंद्रामध्ये जाते. तर अशा प्रकारचे हे भारतीय राज्य शासन व्यवस्था आहे. समजलं का? एक झाली केंद्र शासन व्यवस्था, एक झाली राज्य शासन व्यवस्था. इथपर्यंत आपण चांगल्या प्रकारे घेतलं होतं. आता पुढे जाऊ आपण. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला, एक सेकंड याला रिफ्रेश करूया, तो आहे घटना दुरुस्ती. याच्या आधी मी तुम्हाला घटना दुरुस्तीचं ना राहिली तर काही प्रॉब्लेम नाही, ते अपडेट करून घेशील थोडं. ठीक आहे. आता बघा, घटना दुरुस्तीच्या आधी मी तुम्हाला स्टोरी सांगतो. ओके. स्टोरी बघा, आपण काय म्हटलेलं होतं बाबा? आपण काय म्हटलेलं होतं की आपलं एक घर आहे म्हटलं होतं. आठवते का रे घर? मी घर काढतो ना, पहिला लेक्चर आठवते सर्वांना? त्यामध्ये मी असं एक घर काढलं होतं. आणि या घरामध्ये काय म्हटलं होतं आपण? 4 जण राहत आहे. तुमचे वडील आहे, तुम्ही आहे, तुमची आई आहे. आठवते? आणि मी म्हटलं होतं हे घर तुमचं आहे. होऊ शकते तुमच्या मोठ्या भावाचं घर इथं असेल, बरोबर आहे?
तुमच्या मोठ्या भावाचं घर आहे, तुमच्या काकाचं घर आहे, अशी 3-4 घरं सुद्धा असू शकतात. बरोबर आहे. आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं, आपल्या घरामध्ये काही दुरुस्ती करायची असेल, कोणता व्यक्ती जर चांगलं काम करून राहिला असेल, त्याला सांगा लागेल की बाबा हे करू नको, हे चुकीचं काम आहे, त्याला काढून टाका लागेल घराच्या बाहेरून. बरोबर आहे. काही गोष्टी घराच्या आतमध्ये रूल मध्ये टाका लागेल. बरोबर आहे. काही रूल टाका लागेल की सकाळी उठा लागेल, लवकर झोपा लागेल, है ना, अभ्यास करावा लागेल, जे काही असेल हे आपण रूल पुढे टाकू, हे टाकू. तर हे रूल तयार करताना आपल्या घरातले निर्णय कोण घेईल? दुसऱ्या घरातले घेणार का? तुमच्या बाजूचे? नाही नाही, तुमचे रूल आम्ही तयार करतो असं राहील का? मग तर आपल्या इथं ब्रिटिश व्यवस्था झाली असती. आतापर्यंत ब्रिटिश व्यवस्थाच होती ना. आपले रूल आपण तयार केले होते का? त्यांनी केले होते. म्हणून आपले इथं राज्य कोण करत होतं? ब्रिटिश करत होते. मग आपण आपलं राज्य जेव्हा म्हणतो तेव्हा आपलं भारतीय राज्यघटना त्यासाठी ना, भारताची प्रजासत्ताक म्हणतो ना आपण, प्रजेची सत्ता. मग इथे निर्णय कोण घेऊन? तुमच्या घरातला तुमचे मोठे बाबा, तुम्ही सगळेजण बसणार आणि त्याच्यामध्ये पण कोण घेईन? जे वरिष्ठ आहे तेच घेणार ना. एकाला आपण अधिकार देऊ की तुम्ही फायनल सांगा. सगळ्यात बुजुर्ग जे माणूस असेल, जे मोठे असेल वयाने, त्यांना जास्त मान सन्मान देतो आपण. सिंपल गोष्ट आहे ना. समजत आहे तुम्ही? मोठ्यालाच काय देता तुम्ही? हा. तर हे सर्व आपण आपल्या घरामध्ये करतो. तसंच मग आता आपल्या भारतामध्ये आपली जी घटना आपण तयार केली होती, आठवतं सर्वांना, त्या घटनेमध्ये सुद्धा काही गोष्टी आपण रद्द करतो, काही सुधारणा करतो, काही अपडेट करतो. तर मग ते शिकण्यासाठी आहे घटना दुरुस्ती. मग घटना दुरुस्ती जी आहे, ही घटना दुरुस्तीची कलम आहे. घटना दुरुस्ती याची कलम कोणती आहे? हा. तर याची कलम आहे, कलम म्हणजे अनुच्छेद म्हणा किंवा आर्टिकल म्हणा, 368. आणि याच्यामध्ये जो भाग आहे, लक्षात ठेवायचा भाग, हा भाग येतो 20. भाग 20. हा एक्स म्हणजे 10, पुन्हा एक्स म्हणजे 10, 10 अंदाजित झाले 20, किंवा याला शॉर्टकट मध्ये मग भाग 20 असं लिहू शकता तुम्ही. समजत आहे? भाग 20 मध्ये तुम्हाला 368 नंबरची कलम पाहायला मिळते. आणि याच्यानुसारच आपण काय करतो, त्या पुस्तकामध्ये बदल करतो, घटनाची दुरुस्ती करतो. नावातच आहे घटना दुरुस्ती. समजत आहे? मग आता हे जे घटना दुरुस्ती आहे, याचं संपूर्ण गोष्ट आपण इथं आता आणणार आहे. म्हणजे आता आपल्याला कशा कशा प्रकारे आपल्या घटनेमध्ये अमेंडमेंट करायचे, अमेंडमेंट म्हणजे चेंजेस करायचे आहे, ते आपण पाहणार आहे. तर बघा, घटना दुरुस्ती जे पाहायला मिळते ते कलम नंबर 368 मध्ये भाग किती मध्ये? इथपर्यंत समजलं? याच्यामध्ये घटनेचे स्वरूप आहे पूर्णपणे लवचिक नाही आहे आणि ताठारीही नाही आहे. म्हणजे फ्लेक्सिबल आहे का पूर्णपणे? म्हणजे मला सांगा, आता हे तुमच्या घरातले सगळेजण बसले, ठीक आहे, तुमचे मोठे बाबा बसले, तुमचे काका बसले, तुम्ही बसले, सगळेजण बसले आणि आता आपल्याला दुरुस्ती करायची आहे. तर मेन बेसिक जे स्ट्रक्चर आहे, बेसिक स्ट्रक्चर काय की सकाळी 7 वाजता उठणे कंपल्सरी, कमीत कमी 7 वाजेपर्यंत उठणे. हे बदलू शकता का तुम्ही? सगळेजण असं म्हणणार का की नाही नाही आता हे 7 वाजता बंद करा, सकाळी 11 वाजता उठायचं बाबा, 11-12 वाजता उठायचं, 7-11 वाजेपर्यंत आपण टाईप देऊ, हे होईल का? हे पॉसिबल आहे का? म्हणजे बेसिक स्ट्रक्चरला आपण हात लावतो का? बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? रोज सकाळी 7 ला उठणे, रात्री 11 झोपणे, हा टाइम बेसिक स्ट्रक्चर मध्ये येतो ना. म्हणजे आपल्याही कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 368 नुसार काही गोष्टी स्ट्रिक्टली सांगितल्या की बेसिक स्ट्रक्चरला हात लावायचं नाही. तुम्ही बदल करू शकता, पण काही गोष्टीमध्ये करू शकता, पूर्ण गोष्टीत करू शकता का? नाही. बेसिक स्ट्रक्चरला जर हात लागला तर तिकडे सुप्रीम कोर्ट बसलेला आहे, ते म्हणेल हे चुकीचं आहे, काढून टाका चला. म्हणजे आपल्या घरातले एक वरिष्ठ बातमी, हे कसं बदलू शकता? म्हणजे तुम्ही आळशी झाले, 11 वाजता उठले तर, कळत आहे मी काय म्हटलं तर? म्हणजे बेसिक स्ट्रक्चरला हात लावायचा नाही, पण बाकी तुम्ही चेंज करू शकता. मग यासाठी एक खटला झाला होता, केशव नांदी खटला. हा, 1976चा, तेवढ्यातला, ठीक आहे, 72-76च्या दरम्यान. त्या खटल्यानुसार सांगितलं होतं की बेसिक स्ट्रक्चरला कधीच हात लावता येणार नाही. मग ते कोण ठरवणार बेसिक स्ट्रक्चर? तर ते सुप्रीम कोर्ट ठरवणार. जर तुम्ही त्याला हात लावला तर, तसं फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क आपले, याच्यात जर काही चेंज केला, समजत आहे, याच्यात ऍड करू शकतो पण काढू शकतो का त्यातलं? नाही. जर चेंज केला आपण, ऍड नाही केलं, काढलं त्यातलं, तर सुप्रीम कोर्ट म्हणतात कसं काय काढलं तुम्ही, हे तर बेसिक स्ट्रक्चर आहे, याला तुम्ही हात लावू शकता का? नाही. बदल करू शकता तुम्ही, पण काढू नाही शकत त्यातलं. तर लक्षात ठेव जा. म्हणून ही आपली आपली जी घटना आहे, हे पूर्णपणे लवचिकही नाही आणि ताठरही नाही. म्हणजे रीड पण नाही आणि फ्लेक्झिबल पण नाही, याचा अर्थ कळला का? हा. त्यानंतर बघा, मूलभूत संरचनेत बदल करता येत नाही, केशवानंद भारती खटला. आणि हे सर्वात मोठी मर्यादा याच्यात टाकलेली आहे त्या केशवानंदी खटल्यानुसार. मग याच्यामध्ये काय काय आहे, तर कलम 368 मधील काय तरतुदी आहे ते आपण बघणार आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिली लाईन 368(1) मध्ये दिली आहे, संसदेला संविधानातील नवी तरतुदी जोडण्याचा, बदल करण्याचा किंवा जुन्या तरतुदी वगळण्याचा अधिकार आहे. की वर्ड आहे संसदेला. पेपर मध्ये येते, मी प्रश्न करतो, लक्ष द्या इकडे माझ्याकडे, पेपर मध्ये येते प्रश्न. आता इथून चालू झाला आपला ऍक्च्युअल क्लास. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. जीवन द्या सर्वजण. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. पहिले विधान, राष्ट्रपतीला संविधानामधील नवीन तरतुदी जोडण्याचा अधिकार आहे. नंबर 1.
संसदेला संविधानातील नवीन दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. तिसरं, पंतप्रधानांना संविधानातील नवीन दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. कोणाला आहे? काही काही तिथं राष्ट्रपती असते, लगेच आपलं बरोबर आहे. राष्ट्रपतीला आहे का? कोणाला आहे? कीवर्ड कोणता आहे? संसदेला संविधानातील नवीन दुरुस्ती जोडण्याचा, बदल करण्याचा किंवा जुन्या तरतुदी वगळण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कीवर्ड समजला? तर जे हायलाइटर तुम्हाला मी घ्यायला लावलं ना, आणि तुम्हाला नोटबुकवर नोट डाऊन करायला पॉईंट हे आहे. ते पॉईंट की संसद हे माइंड मध्ये घुसलं पाहिजे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये खूपदा प्रश्न आला इथं. हा प्रश्न एक दोनदा नाही आलाय, खूपदा युपीसी, एमपीसी, राज्यसेवा सगळ्या एक्झामला. तर संसदेला अधिकार देण्यात आला आहे की तुम्ही संविधानामध्ये काय करू शकता? दुरुस्ती कर. मात्र मात्र केशवानंद भारती खटला जो आहे यानुसार सरळ सांगितलं आहे, संसद दुरुस्ती करताना राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये कोणताही बदल करू शकत नाही. ठीक आहे, मूलभूत बेसिक स्ट्रक्चर. तर बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मेन गोष्टी त्या पुढे येतातच, त्या पुढे वापर. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये कसं असते हे मी तुम्हाला सांगणार आहे, कशी दुरुस्ती करायची असते. ठीक आहे, हे इकडे समजून सांगतो बोर्डवर. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही आता? चलो आता आपण नेक्स्ट विचार जो बोर्डवर. चला सर्वांनी लक्ष द्यायचं स्क्रीनवर. ठीक आहे, हे मॅप घेऊन घेतो एक मी. आता आपल्याला माहिती आहे, अरे मॅप गायब झाला रे आपला, येणार नाही तो बॅक साईड आहे. ठीक आहे, मॅपचं काम नाही. आता मला सांगा, आपण भारत पाहिला होता? तर भारतामध्ये आपण एक पुस्तक होतं, हे पुस्तक आहे भारताचे संविधान. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? बदल करायचा आहे बाबा. यामध्ये काही गोष्टी टाकायच्या, काही गोष्टी काढून टाकायच्या, पण बेसिक स्ट्रक्चर सोडून. बरोबर आहे. मग आता हे काढायचं असेल तर हे कुठं होते म्हटलं मी? सांगा. संसदेत. कुठं होते? हा, तर संसदेची मी एक कलम सांगितली होती, सरला नावाची मुलगी. सरला कोणत्या नंबरला बसते सांगा? 79, 80, 81. मग सरलाला अधिकार आहे. कोणाला अधिकार आहे? हा सरलाला. मग सरला म्हणजे संसदेला. मग संसदेमध्ये कोण कोण येते? व्हेरी गुड. संसदेमध्ये येते राज्यसभा आहे, राज्यसभा, आणि इथं आहे लोकसभा. एक राष्ट्रपती राहिले ना आपले, काढायचे, काढून घेऊ. ठीक आहे. आणि इथे कोण आहे आपले? राष्ट्रपती. राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट. हे तिघांना अधिकार आहे. तिघांना काय आहे? अधिकार दिला आहे की ह्या पुस्तकामध्ये तुम्ही एखादं पेज एक्स्ट्रा टाका किंवा एखादं पेज काढा, फक्त बेसिक स्ट्रक्चर सोडून. मग आता समजून घ्या, हे तुमचं घर आहे, ह्या घरामध्ये तुम्ही बसलेले आहे. आता घरामध्ये तुम्ही बसले, तुमचे काका वगैरे सर्व आले. ठीक आहे, तर डिसिजन घ्या लागेल. बरोबर आहे. मग मतदान होणार ना. तुमच्या घरामध्ये दुरुस्ती करायची आहे किंवा काहीतरी टाकायचं असेल, तुम्ही काय करणार? वोटिंग करणार की हा मी सहमत आहे, मी सहमत नाही, आणि मेजॉरिटीनं काय होईल? मग भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काहीतरी गोष्ट टाकायची असेल, काढायची असेल, तर काय होणार? सर्वात पहिले प्रॉपर वोटिंग होणार, काहीतरी मांडा लागणार. इथं सगळ्यांना बोलण्यासाठी काहीतरी मांडा लागणार. तर लक्षात ठेवा, विधेयक असते. काय असते? विधेयक. त्याला बिल म्हणतो आपण. तर सर्वात पहिले ते मांडा लागेल की आम्हाला समजून घ्या, आता हे एक विधेयक आहे किंवा हे बिल आहे, हे आम्ही काय करतो आता ह्या संसदेमध्ये मांडतो. आता हे एक एक्झाम्पल घेऊ आपण, कॉमेडी सारखं कुठलं तरी एक्झाम्पल घेऊ. तुम्ही सांगा कोणतं एक्झाम्पल काहीतरी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये टाकायचं आहे, चांगली गोष्ट टाकायची आहे, तुम्ही ऍड करायची आहे. तर ते टाकलं, नारी शक्ती वंदन अधिनियम आपण टाकलं. ठीक आहे, तर तेच घेऊ का? हा बघा, आता नारी शक्ती वंदन अधिनियम जे आहे ते आपण आता ऍड ऑन केलं याच्यामध्ये. कसं टाकलं असेल ते, कसं टाकलं असेल बघून घ्या आता. तर हे नारी शक्ती वंदन अधिनियम या अंतर्गत काय करण्यात आलं होतं सांगा? महिलांना किती टक्के आरक्षण? 33% आरक्षण. हे महिलांसाठी फेवरचं बिल आहे. तर हे आपल्या आता संसदेमध्ये म्हणजे ह्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये टाकायचं आहे की सर्वांसाठी 33% आरक्षण द्यायचं आहे. तर हे टाकण्यासाठी या संसद, राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये, तर मला सांगा राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य आहे? 250 सदस्य. कालचं लेक्चर ज्यांनी पाहिलं नसेल, पहिले हे लेक्चर पाहायचं, क्लास नंबर 2. क्लास नंबर 2 मध्ये आपण पाहिलं की राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात? 200. लोकसभेमध्ये 550. ऍज ए कॉन्स्टिट्यूशन चाललो आपण. ठीक आहे, ऍज ए कॉन्स्टिट्यूशन चाललो आपण. ठीक आहे, सगळं कशानुसार होईल? ऍज ए कॉन्स्टिट्यूशन नुसार. तर 250 आणि 550 एवढे सदस्य तुमचे राज्यसभेत आहे आणि लोकसभेत आहे. मग आता आपल्याला हे बिल मांडायचं आहे. कोणतं मांडायचं आहे? नारी शक्ती अधिनियम. तर राज्यसभेमध्ये असलेले किंवा लोकसभेमध्ये असलेले कोणताही 250 किंवा 550 पैकी कोणताही सदस्य असो, कोणताही मंत्री असो किंवा कोणी पण असो यातला, तो हे बिल मांडू शकतो. तो एक तर राज्यसभेत पण मांडू शकतो, एक तर लोकसभेत. म्हणजे एक तर राज्यसभेत म्हणजे एका ह्या तुमच्या घरात मांडू शकतो किंवा तुमच्या मोठ्या भावाच्या घरात मांडू शकतो, कुठेही मांडू शकतो. हा इकडे येऊन मांडू शकतो, इकडे येऊन मांडू शकतो. समजून आलं का तुम्हाला? म्हणजे कोणीही. आपण काय पाहताय? घटना दुरुस्ती. काय पाहताय? घटना दुरुस्ती.
आर्टिकल नंबर किती मध्ये येते? 368 मध्ये येते. यानुसार जर तुम्हाला घटनेत दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही कोणतेही सदस्य काय मांडू शकतात, इथं बिल मांडू शकतात. कोणीही, मग ते लोकसभेत मांडा किंवा सदस्यही मांडू शकतात, मंत्री. काही ठिकाणी सदस्य मांडू शकत, पण घटना दुरुस्ती विधेयक कोण मांडू शकते? सदस्यही मांडू शकते, मंत्री मांडू शकते, कोणीही मांडू शकते. ठीक आहे. मग तो खाजगी सदस्य असला तरी चालते. सदस्यामध्ये खाजगी पण मांडू शकते. कोण मांडू शकते? खाजगी. खाजगी सदस्य म्हणजे काय असते रे? सदस्य प्रायव्हेट मेंबर म्हणजे जो सरकारी नाही आहे सध्या, म्हणजे सरकारच्या ह्याच्यात नाही आहे, सरकार विपक्षामध्ये आहे, अपोजिट पार्टीचा जरी असेल तो सुद्धा मांडू शकतो. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? कोणी पण हे बिल मांडू शकते. बिल मांडल्यानंतर ते राज्यसभेत पण मांडू शकते किंवा त्यासाठी राष्ट्रपतीची पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. म्हणजे एखादं बिल मला मांडायचं आहे, त्यासाठी मग काय करायला लागते? कधी कधी राष्ट्रपतीची परवानगी घ्यायला लागते. बरोबर आहे. पण यासाठी राष्ट्रपतीची परवानगी लागते का? नाही. समजत आहे? तुम्ही डायरेक्ट राज्यसभेत मांडू शकता किंवा डायरेक्ट. मग आता समजून घ्या, तुम्ही पहिले मांडलं कुठं? राज्यसभेमध्ये. कुठं मांडलं? राज्यसभेमध्ये. तर राज्यसभेत हे पास झालं आणि त्यानंतर ते कुठं जाते? लोकसभेत. तर लोकसभेत पण पास झालं पाहिजे, किंवा पहिले लोकसभेत मांडलं आणि मग कुठं जाईल ते? तर दोन्ही ठिकाणी पास झालं पाहिजे. आणि पास होऊन कुठं जाते मग ते? राष्ट्रपतीकडे. जिवंत आहे का? बघा, मला माहिती आहे काहीतरी तुमच्या डोक्याच्या वरती चाललेलं आहे, पण आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे मी माझ्यासाठी शिकून आलो का? नाही. ठीक आहे. हे तुमच्यासाठी शिकून आलो. आज जर तुम्ही पोस्ट काढली तर तुमचं आयुष्य पूर्णपणे सुधरून जाणार. 50-60 हजार रुपयाचं पेमेंट चालून जाणार आपल्याला. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की जर आपल्याला झोपून आली, आळस येऊन आला, तर स्वतःला थोडंसं झापडा मारा. समजत आहे का? जिवंत व्हा, जागे व्हा. करा किंवा मरायची परिस्थिती आहे. कारण की हा टाइम थोडासा असा आहे की या टाइमला आपण आता बिलकुल 1 मिनिट पण वेस्ट नाही करू शकत. सिंपल आहे रे बाबा. हे दोन्ही ठिकाणी आपण काय मांडू? बिल मांडू शकतो. खाजगी सदस्य मांडू शकतात, मंत्री. त्यासाठी राष्ट्रपतीची परमिशन घ्यायची गरज आहे का? नाही. म्हणजे तुमच्या घरातल्या ज्येष्ठ सदस्यांना विचार लागते की हे मांडू का मी? तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की हा मुद्दा आहे, मला मांडायचा आहे. मग आता तुम्ही मांडलं तर राज्यसभेमध्ये सुद्धा इथं विशेष बहुमत पाहिजे. कोणतं पाहिजे? आता विशेष बहुमत काय आहे ते पाहू आपण. ठीक आहे. विशेष बहुमत लागते इथे. इथेही सुद्धा कोणतं पाहिजे? विशेष बहुमत. विशेष बहुमत म्हणजे काय होते बघा, समजून घ्या. या ठिकाणी जेवढे उपस्थित आहेत त्यांचं बहुमत तर पाहिजेच. ठीक आहे. आणि सोबत सोबत जेवढे त्या दिवशी प्रेझेंट आहे, आता 250 250 प्रेझेंट राहणार आहे का तिथं? नाही. काही जण अपसेंट असतात, जसं आपल्या क्लासमध्ये काही अपसेंट असतात, तर त्यांचं सुद्धा काय पाहिजे? 2/3 मेजॉरिटी. म्हणजे जेवढे प्रेझेंट आहे, जेवढे काय आहे प्रेझेंट आहे, त्यांचे सुद्धा किती? 2/3 मेजॉरिटी, 2/3 मेजॉरिटी. ठीक आहे. हे नंतर आपण आरामात शिकून घेऊ काय असते विशेष बहुमत. इथे सुद्धा जेवढे प्रेझेंट आहे त्यांचे सुद्धा किती? 2/3, 2/3 मेजॉरिटी लागेल. समजा म्हणजे समजून घ्या, एक्झाम्पल साठी सांगतो फक्त. प्रेझेंट आहे समजा, टोटल आपल्या क्लासमध्ये समजून घ्या 100 लोक आहे. 100 जण आहे, 100 लोकसभेत आहे समजून घ्या. 100 पैकी 2/3 मेजॉरिटी म्हणजे 66 लोकांनी काय म्हटलं पाहिजे? हो म्हटलं पाहिजे की चला हे जे तुम्ही मांडलेलं आहे ना, इथे सुद्धा इथे सुद्धा, तर ते काय होईल? पास होईल. ह्या दोन्ही ठिकाणी हे पास झालं पाहिजे विशेष बहुमताने. समजत आहे? पण समजून घ्या, राज्यसभा आणि लोकसभेमध्ये हे जे मांडलेलं बिल आहे, हे आता नारी शक्ती मांडलं, पण हे समजून घ्या जीएसटी असतं. कोणतं विधेयक मांडलं होतं आपण? जीएसटी. मग ह्या जीएसटी मध्ये राज्यांचा पण संबंध येत आला ना. जर राज्यांचा संबंध येत असेल, तुम्ही राज्यामध्ये पण चेंजेस होणार आहे, अशा वेळेस तुम्हाला अर्धे म्हणजे निम्मे जे राज्य आहे, त्या निम्मे म्हणजे 50% राज्यांची सुद्धा काय घ्यायला लागते? सहमती घ्यायला लागते. जर राज्याचा त्यामध्ये काय होत असेल? सहभाग होत असेल तर. येत्या का लक्षात काय म्हटलं? जर राज्याचा सहभाग नसेल तर डायरेक्ट राज्यसभा आणि लोकसभेनं किती विशेष बहुमताने ते पारित केलं, इथेही पारित केलं, इथेही पारित केलं, तर ते डायरेक्ट कोणाकडे जाईल? राष्ट्रपती साहेबांकडे जाईल. राष्ट्रपतीकडे जाणार. पण समजून घ्या, जर तिथं राज्यांचा काहीतरी संबंध येत असेल तर त्यांचं ते बिल जे आहे ते इथून पास झाल्यानंतर कुठे जाते? राज्यांकडे जाते. राज्यातले जेवढे, आता आपल्या इथे किती राज्य आहे? 28. 28च्या अर्धे किती होतात? तर मिनिमम 14 राज्यांनी काय म्हटलं पाहिजे की आम्हाला हे विधेयक चालते. मग ते विधेयक चालत असेल, निम्म्या राज्यांनी म्हटलं तर मग ते कोणाकडे जाईल? राष्ट्रपतीकडे जाईल. तोपर्यंत जाणार का? म्हणजे निम्म्या राज्यांची सुद्धा काय लागते? परमिशन लागते, जर तिथं राज्यांचा उल्लेख असेल तर. आणि मग राष्ट्रपतीकडे गेल्यानंतर लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, राष्ट्रपतीकडे गेल्यानंतर राष्ट्रपतीला या विधेयकाला होच म्हणा लागते. राष्ट्रपतीकडे 3 अधिकार असतात: हो म्हणण्याचे, नाही म्हणण्याचे किंवा पुन्हा पाठवण्याचे. कोणाकडे? राज्यांकडे. पण त्यामध्ये राष्ट्रपतीला काय करायला लागते? होच म्हणा लागते. आणि यासाठी सुद्धा एक घटना दुरुस्ती झाली होती. 24वी घटना दुरुस्ती 1971. यानुसार राष्ट्रपतीला घटना दुरुस्ती विधेयकाला काय म्हण लागते?
होच म्हणावं लागते. म्हणजे राष्ट्रपती हा घटना दुरुस्तीला नाही म्हणू शकतात का? नाही. समजून घ्या राज्यसभेमध्ये पास झालं, लोकसभेत झालं नसतं, तिकडे गेलं असतं का? समजून घ्या राज्यसभेत पास झालं, लोकसभेत सॉरी लोकसभेत पास झालं, राज्यसभेत नसतं झालं, तिकडे गेलं असतं का? म्हणजे ही सगळी कंप्लीट प्रोसिजर झाल्यानंतर कुठे जाते ते? आणि राष्ट्रपतीला त्याला काय म्हणायला लागते? होच म्हणायला लागते. आर्टिकल नंबर 368 मध्ये राष्ट्रपतीला होच म्हणायला लागते. कोणती घटना दुरुस्ती? 24वी घटना दुरुस्ती 1971 नुसार. आता बघा इथपर्यंत समजलं का तुम्हाला? आता याच्यामध्ये समजून घ्या, राज्यसभेनं पण नाही म्हटलं, लोकसभेत पण नाही म्हटलं, किंवा एकानं हो म्हटलं एकानं नाही म्हटलं, अशा वेळेस एक आणखी प्रोसिजर असते, त्याला म्हणतो आपण जॉईंट सिटिंग. कोणती? जॉईंट सिटिंग. जॉईंट सिटिंग म्हणजे होते संयुक्त बैठक. अशा वेळेस आपण काय करतो? संयुक्त बैठक घेतो. परंतु संयुक्त बैठक म्हणजे यांना एकत्र करतो आणि एकत्र करून मग मेजॉरिटी आणतो 2/3. त्याच्यामध्ये कसं असते, जो सत्तेमध्ये पार्टी आहे ना त्यांची बहुमत असलं तर मग ते होऊ शकते. त्याच्यामुळे पण घटना दुरुस्ती विधेयकाला संयुक्त बैठकाची म्हणजे जॉईंट सिटिंगची परमिशन नसते, जॉईंट सिटिंग नसते. आलं का लक्षात? कशाची? जॉईंट सिटिंगची. जॉईंट म्हणजे एकत्र करू शकतो का दोन घरं आपण? नाही. तुम्ही ते लोकसभा म्हणजे लोकसभा वेगळं पास करा, राज्यसभेत वेगळं पास करा, तेव्हाच ते पास होऊन कुठं जाईल? राष्ट्रपतीकडे जाईल. आणि अशा प्रकारे हे घटनेमध्ये दाखला येते. म्हणजे समजून घ्या, नारी शक्ती विधेयक कसं मांडलं होतं, मग राज्यसभेत मांडलं, लोकसभेत मांडलं, दोघांचं एकत्र झालं, राष्ट्रपतीकडे गेलं, राष्ट्रपती त्याला हो म्हटलं, झालं पास. पण हे प्रोसिजर खूप लांब आहे. हे प्रोसिजर मी तुम्हाला संसद टॉपिक मध्ये शिकवेल. पुढे शिकवणार आहे संसद टॉपिक मध्ये. मग मी आता हे का शिकून आलो तुम्हाला घटना दुरुस्ती विधेयक? कारण की घटना दुरुस्ती विधेयक यासाठी की प्रत्येक ठिकाणी आता इथून जेव्हा मी पॉलिटिक्स स्टार्ट करील तर पहिली घटना दुरुस्ती, दुसरी घटना दुरुस्ती, नव्हती म्हणा घटना दुरुस्ती आहे का? म्हणून सुरुवातीला मी थोडंफार तुम्हाला समजून सांगायला घटना दुरुस्ती आहे काय. घटना दुरुस्ती म्हणजे पुस्तकामध्ये केलेला बदल. मग प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं घटना दुरुस्ती कसा केला? कोणतरी सदस्याने मांडलेला आहे. कुठं मांडलं? एक तर लोकसभेत, एक तर राज्यसभेत. लोकसभेत राज्यसभेत मांडल्यानंतर विशेष बहुमत 2/3 मेजॉरिटी प्रेझेंट असलेल्यांचं. जर त्याच्यात राज्याचा उल्लेख असेल तर अर्धे राज्य, निम्म्या राज्यांनी त्याला परमिशन दिली पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर कुठं जाणार ते? राष्ट्रपती. राष्ट्रपतीला फक्त एकच अधिकार आहे, काय? नाही म्हणू शकते का राष्ट्रपती? नाही म्हणू शकत. आणि यासाठी जॉईंट सिटिंगची सोय आहे का? नाहीये. समजलं का? एवढं तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे, लिहू नका मी द्यायला टाइम देतो. मग इथं आपण सर्व आणलेलं आहे बघा. घटना सुरुवात, घटनेचं वेळ केवळ कुठं मांडलं जाते? मग तुम्ही लोकसभेत मांडा किंवा राज्यसभेत. बोलायचं आहे लोकसभेत मांडा किंवा विधेयक मांडणारा कोण आहे? मंत्री, खासगी सदस्य, कोणी पण मांडू शकते. राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नसते. विचारायला लागते का त्याला? नाही. बहुमताची अट, बहुमत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने मंजूर करणे सक्तीचे असते. विशेष बहुमत म्हणजे काय? एकूण सदस्याचे बहुमत आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 सदस्यांनी त्याला हो म्हटलं पाहिजे. स्वतंत्र मंजुरी, दोन्ही सभागृहांनी हे विधेयक स्वतंत्रपणे पारित करणे आवश्यक आहे. मतभेद झाल्यास संयुक्त बैठक आयोजित करण्याची सोय, संयुक्त बैठक आहे का याच्यासाठी? नाही आहे. राज्यांची मंजुरी, संघ राज्य रचनेत बदल होणार असेल म्हणजे राज्याच्या याच्यात म्हणजे महाराष्ट्र, गुजरात वगैरे, तर किमान निम्म्या म्हणजे 50% अर्ध्या राज्यांनी विधानमंडळातली साध्या बहुमताने पाठिंबा देणे बंधन करा. इथे साध्या बहुमताने म्हणजे राज्यांनी फक्त हो म्हटलं पाहिजे, साध्या बहुमताने म्हणजे 1/3 न म्हटलं पाहिजे, 1/3 न हो म्हटलं पाहिजे. राष्ट्रपतीची मंजुरी, राष्ट्रपतींना विधेयकाला स्वाक्षरी करणे काय आहे? बंधनकारक असते. ते विधेयक राखून धरू शकत नाही किंवा पुनर्विचारार्थ पाठवू शकत. कारण की कोणती घटना दुरुस्ती? 24वी घटना दुरुस्ती 1971 नुसार राष्ट्रपतीला घटना दुरुस्ती विधेयकाला होच म्हणा लागते. समजलं का हे प्रोसेस? मग आता घटना दुरुस्तीचे 3 प्रकार इथं दिलेले आहे. ठीक आहे, 3 प्रकार मी तुम्हाला चार्ट मध्ये दाखवतो. घटना दुरुस्तीचे किती प्रकार आहे पहिले एवढं समजलं का सांगा मला नक्की. मी क्लासमध्ये लास्टमध्ये विचारेन, कोणाला पण उठून तर सांगू शकता ना तुम्ही. मी लास्टला विचारेन, लिहायचं नाहीये का? तुमचं ग्रास्पिंग पॉवर चेक करू ना, चेक करू आपण. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. आता आपण काय करू, विधेयक 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे साधे बहुमत कशाला म्हणतात, विशेष बहुमत कशाला म्हणतात. ठीक आहे, विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांचं काय असते. साधं बहुमत म्हणजे काय? साधं बहुमत जे असते ना हे संसदेचे साधे बहुमत असते. ऍक्च्युअली हे साधे बहुमत बद्दल एक लक्षात ठेवा की हे कलम 368च्या बाहेर मानले जाते. फक्त 368च्या काय म्हटले जाते? बाहेर मानले जाते. नवीन राज्य निर्माण करणे, नवीन सीमा बदलणे, विधान परिषदा निवडणुका, नागरिकत्व, 5वी व 6वी अनुसूची, हे सगळं कशाला येते? साध्या बहुमतामध्ये येते. इथं दिलंच आहे आपण नवीन राज्याची स्थापना करणे, राज्यांची सीमा, नावे बदल, नागरिकत्व, निवडणुका, यासाठी कोणतं बहुमत लागते? साधं बहुमत. साधं बहुमत म्हणजे जेवढे प्रेझेंट आहे त्याच्या 1/3 एक असतील. 100 लोक प्रेझेंट आहेत, त्या 33% लोकांनी काय म्हटलं, आम्हाला चालते, तर झालं साधं बहुमत. 33% म्हणजे कोणी होच म्हणते ना, 37% मध्ये खूप कमी लोक होतात, म्हणून हे साधं.
पण विशेष बहुमत म्हणजे काय, तर एकूण सदस्यांचे बहुमत जेवढे त्यांचे सगळ्यांचे बहुमत, आणि उपस्थित व मतदान करणाऱ्याचे 2/3 बहुमत, 2/3 मेजॉरिटी, जे थोड्या वेळा आधी मी तुम्हाला सांगितलं. मग याच्यामध्ये जर बदल करायचा असेल, तसं मूलभूत हक्क याच्यात बदल करायचा असेल, तुम्हाला कोणतं बहुमत लागेल? मार्गदर्शक तत्वे यामध्ये बदल करायचा असेल तर विशेष बहुमत. ठीक आहे. त्यानंतर बघा, एक थर्ड आहे विशेष बहुमत प्लस राज्यांचे समर्थन. त्याच्यामध्ये विशेष बहुमत तर पाहिलंच आपण, 2/3 मेजॉरिटी प्रेझेंट, आणि प्लस 50% काय म्हटलं पाहिजे, राज्यांनी सुद्धा म्हटलं पाहिजे की आम्ही सुद्धा सहमत आहे. मग अशा वेळेस कोणत्या वेळेस, तर राष्ट्रपतीची निवडणूक, समजा आता राष्ट्रपतीची निवडणूक मध्ये हे बदल करत आहे, चेंजेस करत आहेत, अशा वेळेस कोणाची परमिशन घ्यायला लागेल, राज्यांची पण घ्यायला लागेल. ठीक आहे. सर्वोच्च उच्च न्यायालय यांच्यामध्ये काही चेंजेस करत असेल तरी पण कोणाची परमिशन घ्यायला लागेल, राज्यांची. मोठी गोष्ट आहे ना. 7वी अनुसूची जी आहे, त्याच्या आता अनुसूची मी शिकवणार आहे तुम्हाला, 7वी अनुसूचीमध्ये जे आहे त्याच्यात बदल करायचा असेल तर कोणाची परमिशन घ्यायला लागेल, सोबत सोबत राज्यांची. आणि कलम 368 सुद्धा मध्ये सुद्धा, कलम 368 मध्ये जर बदल करायचा असेल सुद्धा तरी पण कोणाची गरज, राज्यांची. तर ह्या 3 प्रकारच्या काय आहे घटना दुरुस्ती आहे. तर अशा घटना दुरुस्त्या कशा केल्या बघा. आता एक लक्ष द्या, इकडे बोर्डकडे लक्ष द्या. मग आता ह्या पुस्तकामध्ये जसं आपण पहिली तारीख ही 2 तारीख होती, एक तारीख कोणती होती, पहिले आपण 26 जानेवारी 1950, आणि अंगीकृत केलेली कोणती आहे, 26 नोव्हेंबर 1900. हा, तर या दिवशी हे झालं होतं. मग इथून अंमलबजावणी झाली. जसं झालं तसं चालू झालं. मग तशी ही आपली काय झालं, आपण पुस्तक आपल्या भारतासाठी लॉन्च केलं, बरोबर आहे, अंमलबजावणी केली. तिथून सुरुवात झाली, नाही हे सुधारावं लागते, हे काढा लागते, हे सुधारावं लागते, हे काढा लागते, अशी सुरुवात झाली. मग ही सुरुवात झाली तर पहिली बघा, तर पहिली जी आहे पहिली हे 1951 लाच झाली. 50 ला आपण पुस्तक चालू केलं, 51 मध्येच बदललं. काय, तर 9वी अनुसूची जोडण्यात आली. कोणती, 9वी अनुसूची शिकवली मी तुम्हाला, ते जोडण्यात आली. जमीन सुधारणा कायदा, कायद्यांना न्यायालयापासून संरक्षण देण्यासाठी. मग पुढे गेलो आपण, 2री, 3री, 4थी अशा बदलत गेल्या. 7वी जोडली. आता मी महत्वाचे आणले इथं, पूर्ण लिस्ट आणली आहे का, नाही. मग 7वी केली 1956 मध्ये, राज्य पुनर्रचना कायदा लागू करण्यात आला. ठीक आहे. त्यानंतर 8वी, 9वी, 10वी, 24वी 1971 मध्ये मूलभूत हक्कासह घटनेच्या कोणत्याही भागात बदल करण्याचा, असं करत करत बघा चालू आहे. 42वी, हे तर खूप महत्वाची आहे. 42वी पुढे शिकवणार आहे मी. 42ची तोंडपाठ पाहिजे आपल्याला, हे बदलण्यात आली. 44वी 1978 मध्ये चेंज करण्यात आल्या पुस्तकामध्ये. 52वी, 61, 69, 73 म्हणजे हे क्रमांक आहे. याच्यामध्ये पूर्ण बदल आपल्याला पूर्ण पाठ करायच्या घटना दुरुस्त्या जेवढ्या मी इथं आणल्या ना स्क्रीनवर, एवढ्याच पाठ करायच्या. ठीक आहे. 74 असे सगळे बंद झाले. आणि मग आता लेटेस्ट मध्ये जर गेलो आपण तर करंट मध्ये, मग करंट मध्ये बघा 95वी, 96वी, आता आपण जे नारी शक्ती बोललो होतो ते याच्यात ते टाका लागेल आपल्याला. 106वी घटना दुरुस्ती 2023 मध्ये करण्यात आली. हे लेटेस्ट मध्ये टाकून देतो याच्यात. ठीक आहे, पीडीएफ मध्ये. तर ह्या नवीन लेटेस्ट समजाल तुम्हाला, म्हणजे आपण काय करून आलो, त्या पुस्तकामध्ये बदल करून आलो, पण मूळ याला चेंज करून आलो का संकल्पनेला नाही. मग ते बदल कशा प्रकारे करतो समजलं तुम्हाला. मी तुम्हाला म्हटलं होतं, मी तुम्हाला विचारणार कसे करतो, तर पहिले सांगा इथपर्यंत कळलं का, पुढे जाऊ आपण. ऑनलाईन सांगा इथपर्यंत समजलं का. 394 नुसार, व्हेरी गुड. थांबा, क्लिअर ऑल, व्हेरी गुड, व्हेरी गुड. झोप येत नाही सर, झोप उडाली आमची. हा, उडालीच पाहिजे. ज्यांना झोप येते त्यांचं काही घेणं नाही आपल्याला आता. तर अशा ह्या घटना दुरुस्ती आहे, आणि ह्या घटना दुरुस्ती टॉपिक आहे. तर आता इथे हा टॉपिक संपलेला आहे, पण आता थांबा, संपलेला म्हणजे संपलं नाही आपलं सगळं. आता आपल्याला काय करायचं आहे, एकदा पुन्हा कोणतरी क्लासमधले एक जण उठून मला सांगायचं. आणि जर तुम्ही क्लास लावला नसेल किंवा क्लास बघत असेल ऑनलाईन मध्ये, तर तुम्ही काय करायचं आहे, मनातल्या मनात विचार करून सांगायचा आहे. प्रत्येकाला विचार करायचा आहे की सगळ्यात पहिले घटना दुरुस्ती करायची प्रोसेस काय आहे. तर घटना दुरुस्ती करायची असेल तर आठवलं का, चित्र आठवलं, भारत दिसला, संसद दिसलं, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा दिसलं. सर्वात पहिले काय केलं सर्वांनी सांगा. कोणताही सदस्य किंवा कोणताही मंत्री किंवा खाजगी सदस्य त्याने काय म्हटलं की आम्हाला बदल करण्यासाठी आम्ही हे बिल मांडतो. क्लिअर झालं. पहिलं बिल मांडण्यासाठी राष्ट्रपतीची परमिशन घेतली का, नाही. डायरेक्ट बिल कुठं मांडलं, कोणत्याही लोकसभेत किंवा राज्यसभेत. पुढे काय झालं सांगा, चला लवकर. पहिल्यांदा त्याने लोकसभेत मांडलं असेल तर लोकसभेमध्ये विशेष बहुमत. ठीक आहे. तिथून जाईल राज्यसभेत, राज्यसभेत सुद्धा विशेष बहुमताची गरज आहे. विशेष बहुमत असलं पण तिथं समजा राज्याचा संबंध आहे, कोणाचा, तर राज्याचं किती, 50%, निम्म्या राज्यांनी त्याला काय म्हटलं पाहिजे, हो म्हटलं पाहिजे. मग हे सगळं झालं, याच्यासाठी जॉईंट सेटिंगची गरज आहे का. समजा यांनी नाही म्हटलं असतं तर एकत्र बोलायला असतं, एकत्र बोलण्याचा अधिकार नाही. मग हे कुठं जाईल बिल, राष्ट्रपती. आणि राष्ट्रपतीला काय आहे, त्या विधेयकाला होच म्हणायला लागते. का हो म्हण लागते, 24वी घटना दुरुस्ती 1971 नुसार त्यांना हो म्हणण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.
अशा प्रकारची प्रोसिजर आहे. आणि दुरुस्ती करण्यासाठी आपण 3 पाहिलं, साधं बहुमत, विशेष प्लस निम्म्या राज्याचे बहुमत. समजलं का सर्वांना? इतकं सोपी आहे घटना दुरुस्ती. कोणाला काही डाऊट आहे का? नाही. आता समोर जाऊ आपण, ठीक आहे. मग आता हे समजलं, सगळं जोडलं, तर मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला अनुसूच्या राहिल्या पाहायच्या, बरोबर आहे. अनुसूची म्हणजे काय होते? स्केड्यूल. तर एकूण किती आहे? 12. आता ते 12 आपण एकदा रिकॉल करून घेऊ, ठीक आहे. कारण की हा पिल्लर वेगळा आहे. आठवते का तुम्हाला? हा पिल्लर काय आहे? वेगळा आहे. तर पहिल्या अनुसूचीमध्ये काय? आता 12च्या 12 अनुसूच्या लक्षात घ्या, ठीक आहे. 1 मिनिट का झालं. 12 अनुसूच्या पाहू आपण. भाग किती आहे? 22 होते, 25 झाले. आर्टिकल होते 395, 370 प्लस झाले. आणि 12 अनुसूच्या होत्या, 8 अनुसूच्या होत्या, 12. तर पहिल्या अनुसूचीमध्ये काय? याची शॉर्टकट नाही का, मी तुम्हाला उद्याला देईन, आज नाही, ठीक आहे. पहिली अनुसूची हे लक्षात ठेवायची शॉर्टकट आहे, पण उद्याला घेऊ आपण. आज फक्त काना घालून जाऊ द्या. पहिली अनुसूची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांचे भौगोलिक क्षेत्र. म्हणजे पहिल्या शेड्यूल मध्ये राज्य आणि जे केंद्रशासित प्रदेश आहे, आपले किती राज्य आहे एकूण? 28. आणि केंद्रशासित प्रदेश किती आहे? 8. तर यांचे नावे आणि त्यांचे प्रदेश, भौगोलिक सीमा दिलेली आहे. दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलंय? राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांचे वेतन, भत्ते आणि विशेष अधिकार. म्हणजे त्यात पैसे दिलेले आहे, वेतन किती, पगार किती रे त्यांचा. राष्ट्रपतीचा आपण म्हणतो ना, राष्ट्रपतीचा पगार किती आहे, राज्यपालांचा पगार किती आहे. तर हा कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? दुसऱ्या. तिसरी अनुसूची जी आहे, थर्ड शेड्यूल, विविध घटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या, उदाहरणार्थ केंद्रीय मंत्री, संसद सदस्य, न्यायाधीश यांच्या शपथ किंवा प्रतिज्ञेचे नमुने. ओथ, शपथ म्हणजे काय होते? ओथ आपण घेतो ना, आपण तर लगेच शपथ घेतो है ना, लगेच असते आपली शपथ है ना. काही झालं, अरे खरं खोटं नाही सांगा, मी शपथ घेतो है ना, आय स्वेअर म्हणत राहतो आपण, काही फरक नाही पडत आपला. तर शपथ इथं यांना मध्ये शपथ घ्या, ते घटनेची शपथ घ्यायची. कोणाची? घटनेची. तर तिसऱ्यामध्ये शपथीचा नमुना दिलेला आहे. चौथी अनुसूचीमध्ये राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागांची विभागणी, राज्यसभेची जागांची विभागणी. पाचवी अनुसूची, पाचव्यामध्ये दिलाय अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती म्हणजे एससी आणि एसटी यांचे प्रशासन आणि नियंत्रण या संबंधीच्या तरतुदी या पाचव्यामध्ये दिल्या. सहाव्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यामधील आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी तरतुदी. 4च राज्य, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. हे 7वी अनुसूची लक्षात ठेवायचं आहे. केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांची विभागणी करणाऱ्या 3 याद्या, यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची. याच्यामध्ये 3 लिस्ट आहे, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. हे सगळं समोर होणार आहे, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, हे सर्व होणार आहे, ठीक आहे. 7वी अनुसूची नंतर आहे 8वी अनुसूची. 8व्या अनुसूचीमध्ये आहे राज्य घटनेने मान्यता दिलेले 22 अधिकृत भाषांची यादी, ठीक आहे. 22 अधिकृत भाषा आहे. 9वी अनुसूची हे नंतर जोडण्यात आली. 9, 10, 11, 12 ह्या 4 नंतर ऍड ऑन केल्या घटना दुरुस्तीने. त्याच्यामध्ये मग 9वी अनुसूचीमध्ये जमीन सुधारणा आणि जमीनदारी प्रथेची उच्चाटन यासंबंधीचे राज्य विधिमंडळाचे कायदे, पहिली घटना दुरुस्ती 1951 द्वारे हे जोडण्यात आलं. तर पहिली घटना दुरुस्ती आढळून तुम्हाला, हा हे दाखवण्यात आलं. 9वी अनुसूची जोडण्यात आली. पहिल्या घटना दुरुस्तीने कोणती अनुसूची जोडण्यात आली? 9वी, ठीक आहे. जी प्रोसेस सांगितली तशा प्रकारे जोडण्यात आलं. हे एवढं मोठं करायला लागलं ह्या 9वी प्रोसेससाठी. 10वी अनुसूची, संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या पक्षांतराच्या कारणावरून अपात्र ठरवण्यासंबंधीच्या तरतुदी म्हणजे पक्षांतर बंदी कायदा, हे 52वी घटना दुरुस्ती 1985 द्वारे जोडण्यात आली. पक्षांतर बंदी कायदा हे नंतर जोडण्यात आला, ठीक आहे. हे कोणत्या ह्याच्यात येते? 10व्यामध्ये. हे पुढे पाठ होत नाही तुमचं, फक्त काना खालून जाऊ द्या. आता 11वी अनुसूची, पंचायतीचे अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या यातून एकूण 29 विषय आणि 73वी घटना दुरुस्ती 1992 द्वारे हे जोडण्यात आली. 73वी घटना दुरुस्तीनुसार पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. आणि 12वी अनुसूची, हे बघा, हे पंचायतीचे होते, हे नगरपालिकेचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. यामध्ये किती विषय? 18 विषय. हे 74वी घटना दुरुस्ती 1992 द्वारे जोडण्यात गेली. एकूण किती झाले? अशा ह्या 12 अनुसूच्या आहे, शेड्यूल आहे, त्याचा अभ्यास आपण उद्याला करू. याचं उद्याला म्हणजे पुढे करू, याचं टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही, ठीक आहे. आज मला फक्त काय पाहिजे होतं? काय पाहिजे होतं? घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती कशी केल्या जाते, सर्वांना समजलं का कशी केल्या जाते? मला एकच टॉपिक पाहिजे फक्त, घटना दुरुस्ती कशी. ते 2 घरं दिसले पाहिजे, कोणी मांडू शकते, काही करू शकते, फक्त 2-3 बहुमत, विशेष बहुमत, काय नाही पाहिजे त्यासाठी. जॉईंट सिटिंग होत नाही, डायरेक्ट राष्ट्रपती हो, बस एवढे 4 शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि घटना दुरुस्ती कोण तयार करते, कोण करू शकते? संसद, राष्ट्रपती, बस. हे 4-5 लाईन फक्त आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कुणाला काही अडचण आहे का?
सांगा आता, विचारा मला काही प्रश्न असेल तर आता विचारून घ्या. हे नका लक्षात ठेवू, हे होते पाठ, हे पुढे पुढे जसं जाऊ तसं तसं पाठ होता. कारण की बघा 45 मिनिटं होऊन गेलेले आहे. तुमचे काही प्रश्न असेल तर पहिले विचारा. चालेल. तर आता तुम्ही काय करायचं, हे स्ट्रक्चर फक्त बनवायचं आहे, हे स्ट्रक्चर. ठीक आहे. हे घटना दुरुस्तीचं हे स्ट्रक्चर बनवायचं आहे तुमच्या पद्धतीने. आणखी तुम्ही त्याच्यामध्ये काही अपडेट करू शकता, काही गोष्टी टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला समजणार. आणि हे स्ट्रक्चर बनल्यानंतर मग मी तुम्हाला क्लासमध्ये 1-2 जणांना विचारेल, तर तुम्ही मग 1-2 जण सांगायचं, जेवढं सांगता येईल तुटक पुटक करून. तर इथे आपला आजचा तसा क्लास संपलेला आहे. हे स्ट्रक्चर बनवा, मग क्लास नंतर मग मी तुम्हाला विचारणार. ओके. हे कोणाला प्रॉब्लेम आहे का, आता प्रश्न आहे का? नाही. एकदम जबरदस्त झालं सर, व्हेरी गुड. साक्षी म्हणते ऑल क्लिअर, व्हेरी गुड. तर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये तसं मला सांगा. आता इथं आपण थांबू. याच्यानंतरचा क्लास जो आहे, आता इथून खूप जोरदार क्लास चालू होणार आहे. तर सोबत सर्वांनी आता राहायचं आहे. चला, व्हेरी गुड.